अपवित्र गोष्टीला पवित्र करून टाकते. मी हे बोललेलो एकदा पण तुमच्या लक्षात नाही, पण तुम्हाला ती आठवण करून देतो. विकास सर, उष्ट हे अपवित्र आहे बरं का पोरांनो. ते कळत नाही तोपर्यंत आपण एकत्र जेवण केलं ठीक आहे, पण कळायला लागल्यानंतर उष्ट खाऊ नये हे शास्त्राचं सांगणं आहे. शास्त्र म्हणेल जे सांडावे, खाऊ नये उष्ट. पतीचं पण उष्ट, पण त्यालाही नियम आहे. पाहून घ्या तुम्ही ते घरी, त्याला नियम दिलेला आहे. उष्ट अपवित्र आहे, पण त्या उष्ट्यालाही पवित्र बनण्याची ताकद सत्संगामध्ये आहे. विष्टा अपवित्र आहे, पण त्या विष्ट्यालाही पवित्र बनवण्याची ताकद सत्संगामध्ये आहे. ओकलेलं अन्न अपवित्र आहे, पण ओकलेल्या अन्नालाही पवित्र बनवण्याची ताकद सत्संगामध्ये आहे. निर्माल्य आपल्या अंगावरलं पाणी कुणी तीर्थ म्हणून घेत नसतो, पण त्या पाण्यालाही पवित्र करण्याची ताकद सत्संगामध्ये आहे. आणि शेवटचं वाक्य सांगतो, मुडद्यावरल्या मुडद्याला प्रेताला आणलेलं कापड त्याचं कोणी शर्ट शिवतं का रे? पालुंजकर शिवायचं का? नाही, लक्षात घ्या, तो देखील नाही म्हणतोय. मुडद्याच्या अंगावरल्या कापडाला कोणी शर्ट शिवित नसतं गड्या, पण ते कापड देखील सत्संगामध्ये पवित्र होत असतं. चला त्याच्यावर प्रकाश झोत टाकून जातो मी. उष्ट अपवित्र आहे, खाऊ नये ते. पण आता उन्हाळा चालू आहे, बरेच जनावरं एकच ज्यूस घेतात, त्याच्यात 2 नळकंड टाकतात, ज्यूस संपतं तरी फुरका मारीत राहतात. नाही का? उष्ट अपवित्र आहे, ते खाऊ नये. पण ते उष्ट देखील पवित्र ठरतं. आणटीताई कुठे ठरतं? आपण सगळे खेड्यातले माणसं आहे. गावरान गाईच्या कासेतलं दूध आपण आपल्या भांड्यात काढण्या अगोदर ते कोण उष्ट करतं? मी जर्शीचं म्हणत नाही, जर्शी ती तशी दूध काढून दे, पण गावरान गाय तुम्ही जा बरं महाराज बिना वासरू सोडून तुम्ही गावरान गायचं दूध काढून दाखवा. महाराज ती त्या गाड्याला एका लातात जिथून दरवाजातून बाहेर तिथं फेकून देईल, तो तांब्या वाकडा तिकडं होऊन जाईल. बरं की नाही? काढून देणार नाही ती. पण आता मगाशी सांगितलं ते दूध पवित्र आहे, पण ते दूध उष्ट करतं ते वासरू भांड्यात काढायच्या अगोदर. पण त्या दुधाचा अभिषेक बजरंग बलीला केला जातो, पांडुरंगाला केला जातो, निवृत्तीनाथ दादाला केला जातो. का? ते दूध गावरान गाईच्या काशीतलं आहे. आपण काय करतो, काय सांगतो हे महत्वाचं नाहीये, आपण कुणाच्या बरोबर आहे हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या तुम्ही. विष्ठा अपवित्र आहे. कावळ्याची विष्ठा, जर कावळ्यानं विष्ठा केली तर ती घाण आहे इतर वेळेस, लक्षात घ्या. पण ती विष्ठा देखील पवित्र होते कधी? तिला जर सत्संग घडला तर. कागाची विष्ठे जन्म पिंपळाचा. अरे पिंपळाला जर उगवायचं असेल, जन्म घ्यायचा असेल, तर ते लगेच पिंपळाला आलेली बी मातीत खोचून तिला पाणी घातलं, खतही घातलं, काही प्रक्रिया केली तरी ते उगवत नसतं. मग त्या पिंपळाला जर उगायचं असेल ना, तर कावळ्यानं त्या बियाला खावं लागतं. एक रात्रभर ते बी पोटात राहतं, प्रक्रिया घडते. दुसऱ्या दिवशी कावळ्याच्या विष्ठेद्वारे ते बी बाहेर पडतं आणि ते बी खडकावर जरी पडलं तरी उगावतं. आणि ऐका, पिंपळामध्ये देवाचं वास्तव्य. आळंदीतल्याही पिंपळाची निर्मिती कागाची आहे. विष्ठे जन्म पिंपळाचा. पिंपळात एवढं सामर्थ्य सर्पदंश झाला तर त्या जागी त्या माणसाला दवाखान्यात नेईपर्यंत तुम्ही पिंपळाच्या पानाचा रस किंवा पिंपळाची पानं तिथं बांधा, दाहकता कमी करतो विषाची. त्या माणसाला ब्लड प्रेशरचा आजार आहे. मी हा प्रयोग केला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. 7-8-10 पानं सगळे तो प्रयोग करा तुम्ही. काय ताकद आहे. त्याचा रस काढायचा, अर्ध्या ग्लासमध्ये मिक्सरमध्ये बारीक करायचा, उपवाशी पोटी प्यायचं. 2 तास काही खायचं नाही. तुम्ही 1 महिन्यात अनुभव घ्या, नॉर्मल आपला ब्लड प्रेशर होऊन जातो. आणि मग त्याच्यात तो सामर्थ्य स्वतः परमात्मा राहतात. पण विष्ठा जरी असेल, पण तिथं संघ घडला ना, पिंपळाची निर्मिती आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोली. वमन केलेलं अन्न हे वाईट आहे. पुराहो
आपण आता सकाळी फराळ केलं युवराज भाऊंच्या इथं, संध्याकाळी प्रकाश, ह्या पंक्ती 8 दिवस खाल्ल्या, मस्तपैकी पंक्ती आपण खाल्ल्या. आणि खाल्यानंतर लई आवडलं फराळ म्हणून तो शेवटचा घास खाता खाता त्या घासाबरोबर माशी आतमध्ये गेली. माशीचं एक काम आहे, ती आतमध्ये गेल्यानंतर ती पण मरते, आतमधला मटेरियल बाहेर टाकते. आता ते माशी आतमध्ये गेली आणि ती बाहेर पडलं काय, खिचडी, खजूर, अजून केळी, वा, हा ते राहिलं ना, कलिंगड बाहेर पडलं. ते बाहेर पडल्यानंतर मग आपला पाटील म्हटलं, कुठे पाटील आहे का. हा एवढा नमुना आहे तुम्हाला सांगतो. महाराज हा रात्री 1 वाजता एक दिवस उठला सूर्यकांत, आणि त्यानं पूर्ण तोंडाला पावडर चोळून दिली, पूर्ण तोंडाला बटणं बंद करून टाकले. आहे की नाही माणूस घर, आहे का, बटणं बंद केले सगळे. रात्री 1 वाजता पोरांचं अंगावरलं पांघरून काढायचा. रात्री 1 वाजता धिंगाणा गुरुकुलावर, भूत 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 भूत. आमच्याकडे 40% माल एकदम जो कुठं चालत नाही तो माल आमच्याकडे येतो. सुरुडे त्या ठिकाणी बसलेला हर्षद, त्याला म्हटलं आपण कोणत्या देशात राहतो, तो म्हटलं आपण उभाडे देशात राहतो. एक नमुना आहे आपल्याकडे, सार्थक जाधव, त्याला म्हटलं सूर्य कुठून उगवतो रे, तो म्हटलं इथं उगवतो, मग दुपारी इथं येतो, मग परत असा जातो, मग इकडे मावळायला जातो. म्हटलं धन्य माता पिता तयाची या. काय सांगत होतो मी, ते फराळ पडलं खाली. पडल्यानंतर ते मग चमच्यानं आपण असं म्हणू का, अरे वा, अरे ही आत्ता दुपारी मस्त केळी खाली होती, मस्त फराळ, शेंगदाणे बिंगदाणे आमटी खाली होती. मग ती परत चमच्यानं आतमध्ये, अरे माझे शब्द नाहीये, वमलीय अन्न लाळ न घोटे रसानं वमन केलेले अन्नाकडे माणसाला पाहवत नाही. बसमध्ये प्रवास करता करता एखाद्याला जर उलटी, त्यानं उलटी बाहेर केली तरी बाकीचे 50 प्रवासी टेन्शनमध्ये, पळा खाली पळा खाली, त्यानं उलटी केली. लगा पाहवत का ते, पाहवत नाही. महाराज आपल्यालाच वकारी व्हायला येते, त्याच्याकडे पाहवत नाही, पण वकारी केलेलं सुद्धा आपण पितो. कसं काय, ऐका. मधमाशी माहिती आहे तुम्हाला, मधमाशी, त्या मधमाशीचा गुणधर्म आहे, ते पोळ तयार करतात आणि मध घ्यायला जातात, आणि मग तो मकरंद घेतल्यानंतर जिथं घेतात ना त्या फुलातून, तर त्या तिथं पोटात साठवतात. पहिल्यांदा इकडे लक्ष द्या रे, पोटात साठवतात, आणि मग ते फिरून बिरून 2-4 किलोमीटर फेरा बैरा मारतात त्या, आणि मग सायंकाळी पोळावर येतात, आणि आतमधलं जे साठवलेलं आहे ते उलटी करतात. कशावर, पोळावर, आणि त्याचा गठ्ठा तयार होतो. आता मी तुम्हाला असं विचारतो, अरे ओकलेलंच आहे ना, मधमाशीच्या मुखातूनच बाहेर पडलंय, पण तरी सुद्धा आपण म्हणतो वा काय मधाला गोडी आहे. लक्षात घ्या का, तिथं मधमाशीचा संग झाला, ओकलेलं देखील पवित्र ठरतं गड्या. किती गोष्टी झाल्या, उष्ट विष्टा वमन. आता ऐका पोरं, आपण स्नान केली, इकडे लक्ष द्या, आपण स्नान केली, मग आपण असं करतो का, चला बुवा आज आता मस्तपैकी स्नान केली, आता कोणाचंच नाव घेत नाही, जाऊ द्या. आंघोळ केली आणि ते बादलीमध्ये पाणी घेतलं, आणि वा आज यानं आंघोळ केली, हे पवित्र तीर्थ आज आपण अन्नासोबत ग्रहण करा. रेशीम किड्यापासून रेशीम काढतात, ती प्रक्रिया पहा यूट्यूबवर जाऊन तुम्ही. ते रेशीम काढताना त्या रेशीम किड्याला मरावं लागतं, म्हणजे त्या किड्याची ती कातडीची, त्याचं कापड येते, काढलं जातं, पण त्याचं सोहळं माझ्या बाके बिहारी लालला आणि कन्हैया पांडुरंगाला नेसवलं जातं. ते प्रेताचं कापड असून देखील पांडुरंगाच्या अंगावर नेसवलं ना, ते पवित्र झालं. ही ताकद आहे सतसंगामध्ये. म्हणून सतसंग अपवित्र माणसाला विकास. सर ते एक इथं केळी सांगलीला मी 2-4 वर्ष काला जागर करायला गेलो. तिथं एक तांबे महाराज म्हणून पखावज वादक आहे बरं का. तर त्यांची माझी भेट झाली. पहिल्यांदाच आम्ही मुक्कामी थांबलो, गप्पा वगैरे रंगल्या, आणि त्यांनी सांगितलं महाराज मी पखवाजा नव्हतो. म्हटले मग? मी ढोलकी वादक होतो. शपथ सांगतो बरं का या गादीवर, मी ढोलकी वादक होतो. ऐका ना, ढोलकी वादक होतो. तांबे महाराज म्हणून पुण्यातले ते. म्हटले नारायणगावला माझा तमाशाचा फड होता. म्हटले 10-12 वर्ष तमाशा केला. म्हटले संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. म्हटले पण माझ्या वडिलांनी मरता मरता, मी मगाशी एक वाक्य बोललो ना,
एक वाक्य माणसाचं आयुष्य बदलून टाकतं. त्यांचं नाव विनायक का काहीतरी, बरेच वय झाले त्यांचं 60-70 वर्षाचं. म्हटले वडिलांनी मरता मरता मला वाक्य सांगितलं, म्हटले दाद्या ऐक रे, ह्या ढोलकीनं तुझा उद्धार होणार नाही. ढोलकी सोड आणि पखावज हातात घे, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हटले त्यांनी मला सांगितलं जा आळंदीला. ते वैद्य बाबाचे शिष्य झाले आणि ढोलकी सोडली, पखवाजाचा स्वीकार केला. ते मारुती बुवा ठोंबरे म्हणून जुन्नरचे होते. तेही तमासगीर होते. आळंदीला गेले तमाशा घेऊन. तमाशा झाला आणि नाचणारीन बाया वगैरे घेऊन गेलेच काही खरेदी वगैरे करायला. तर गावातले वारकरी भेटले. म्हटले का? म्हटले काय नाही, जोरात तमाशा झाला. म्हटले चला म्हटले दर्शनाला. कुठं? जोग महाराजांच्या दर्शनाला. जोग महाराजांच्या दर्शन, या नाचणारीन बाया यासोबत साधू सगळ्याचा स्वीकार करतात. या रे लहानतो. गेले तिकडे आणि ते वारकरी पाया पडले म्हणून ते मारुती ठोंबरे तमासगीर ते पण पाया पडले लाजकाज. साधूच्या मनात आलं ना याचा उद्धार करायचा, ते आपला उद्धार करून टाकतात. ते जोग महाराज म्हटले उठा साधू. हे तमासगीर म्हटले रात्रभर मी तमाशा केला आणि मी कधी साधू झालो? म्हटले बाबा अहो मी साधू नाही हो बाबा, मी तमासगीर आहे. अरे म्हटले तमासगीर आहे होता, पण तू साधू बनू शकत नाही का? सोडून दे म्हटले. ते एक शब्द प्रमाण झालं आणि ते मारुती बोट ठोंबरे त्या तमासगीर बाया काढून दिल्या. तो फड काढून दिला. पुन्हा तिकडं पाऊलच टाकलं नाही. आळंदीत राहिले. आमच्या दादाचं वाक्य आहे, इंद्रायणीचं स्नान, आळंदीची परिक्रमा, ज्ञानोबारायचं दर्शन. ज्ञानोबाराय आपल्याला रिकाम्या हातानं कधी परत येऊच देणार नाही. एवढंच केलं. आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी वाचावी आणि काय झाला परिणाम? जे तमासगीर होते ना गड्या हो, साधूच्या एका शब्दामुळं आणि ज्ञानोबारायची संगती घडल्यामुळे एक दिवस ज्ञानोबारायच्या समाधीचं दर्शन केलं आणि प्राण गेला. काय भाग्य असतं गड्या. आजही माऊलीचा समाधी सोहळा झाला ना, ते मारुती ठोंबरे होते, मारुती बुवा ठोंबरे झाले आणि त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन कुरेकर बाबा करतात. का? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. सर्व काय करते सतसंगत? अहंकार घालवते. काय करते सतसंगत? पाप घालवते. काय करते सतसंगत? नम्रता निर्माण करते. ते आम्ही शेगावला जातो ना, तर ते भजन आमच्या डॉक्टरताई म्हणत असतात, जब संत मिलन हो जावे हमारी वाणी हरि गुण गावे, तब इतना समझ लेना विठोबा से मिलन होगा. जब संत मिलन हो जावे तब क्रोध किसी पे न आवे, तब इतना समझ लेना विठोबा से मिलन होगा. ज्यावेळेस साधूचं मिलन झालं ना, लोकांना दिलेला त्रास काही वाटत नसतो. लक्षात घ्या. मग पोत्यावर जर दिलं बसायला तरी काही वाटत नसतं. जे मिळेल तुम्ही मला सांगा. का सतसंगामध्ये हे पहा, आपण घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण करून रात्री फॅन चालू आहे, AC चालू आहे, तरी रात्री नीट झोप येत नाही. जी माणसं वारीला जातात ना, त्यांना आलेला अनुभव आहे. ज्ञानोबारायच्या सोहळ्यात, निवृत्तीनाथ दादाच्या सोहळ्यात धोधो पाऊस पडत असतो. सगळे परिस्थिती प्रतिकूल असते. कधी कधी हातावर ते पाणी पडत असतं, जेवण करावं लागतं. पण सोहळ्यामध्ये दुपारचं जेवलं आणि 20-25 मिनिटाचा थांबा असतो. त्या थांब्यावर एखादा माणूस नाही का अक्का घोंगडी टाकली, किंवा ते घोंगडी नसते, ते 10 रुपयाचा कागद असतो, तो कागद टाकला का लगेच झोपी जातो. ही सत्संगाची ताकद आहे. गोळ्या खाऊन झोप येत नाही. मांजराने उडी मारली का उठून पळणारे लोक आहे, चोर आला चोर आला चोर आला. एवढ्या लोकांमध्ये आवाज येतो, पण एकदा का नगारा वाजला तर लगेच वारकरी उठतो, रस्त्यानं पायी चालतो. काय करतो सतसंगत? अहंकार घालवते. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकार माणसाला पतनाला घेऊन जातो. मागाशी शब्द सांगितला, आमच्या बाबाने असं सांगितलं, फार मोठा मूर्तिकार होता. त्यानं आपल्या उभे अशा 10 मूर्त्या तयार करून ठेवल्या घरामध्ये.
आपल्या आकाराच्या, त्याच्या आकाराच्या 10 मूर्त्या तयार केल्या. आणि तयार केल्यानंतर एक दिवस काय झालं, तो भविष्यकाराकडे गेला. चांगल्या भविष्यकाराकडे म्हटले, हात पहा म्हटले माझा. भविष्यकाराने हात पाहिला. म्हटले बरोबर 15 दिवसांनी दुपारी 12 वाजता तुम्हाला यम घ्यायला येणारे. कोण म्हटला? भविष्यकार म्हटला. म्हणजे तुम्ही कीर्तनामध्ये आहे नाही का? म्हटलं यम घ्यायला येणारे. मग यानं काय केलं, मस्तपैकी ते 14 वगैरे दिवस जाऊन दिले. 15वा दिवस उजाडला आणि तो यमाला चुकावणी द्यायला निघाला. काय म्हटला? यमाला चुकावणी द्यायला निघाला. यम मग ते 11:30 वाजले, जेवण वगैरे त्यानं केलं आणि बरोबर अशा 10 मूर्त्या लावेल ना, तो बरोबर मधल्या मूर्तीमध्ये तो जाऊन उभा राहिला. म्हटलं यम आला की आपण काही त्याला दिसणार नाही. आणि तो एकदा गेला का आपला अमर पट्टा फिट झाला. एक वाक्य आमच्या पाचोर बाबाचं वाक्य. काय करायचे देशाची गद्दारी करून, काय करायचंय महाराष्ट्राची गद्दारी करून, काय करायचंय लाच घेऊन, काय करायचंय गावाचा खेळ करून. आपण काय अमरपट्टा घेऊन जन्माला नाही आलो. 2-4 दिवसाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. 2-4 दिवसाचा. कधी ते येईल आणि घेऊन जाईल काही सांगता येत नाही. ते मूर्तिकार जाऊन बसलं, इकडल्या 5 सोडल्या, इकडे 4 सोडल्या आणि एका मूर्तीत ते जाऊन बसलं. 11:15 वाजले. 12ला 10 मिनिटं बाकी. ऐका, लक्ष द्या माझ्याकडं. 12ला 5 मिनिटं बाकी. 12ला 4, 3, 2, 1 बरोबर तो आला. आणि यम आला त्याच्या घरामध्ये आणि पाहायला लागला. अरे म्हटले इथं 10 जण आहे. ते मेनाचे पुतळे तयार करतात ना, तुम्ही पहा तसे तयार मूर्त्या तयार. म्हटलं याच्यातलं कोणला उचलायचं. यमालाही 5 मिनिटं विचार करायला लागला. पण तो यम होता. हम हे यम नाही किसी से कम नाही का. म्हटले अरे म्हटले थांबा म्हटले. मग त्यानं युक्ती केली. म्हटले तो म्हटला काय म्हटले हा कोण मूर्तिकार आहे, देव जाणे बा. म्हटले अख्खा देश फिरलो, अख्खं जग फिरलं, एवढे जगातले माणसं उचलले, पण एवढे चित्रकार पाहिले, एवढे पेंटर पाहिले, एवढे घडवणारे पाहिले, पण असा मूर्तिकार पाहिला नाही. काय नाक तिथे, कान तिथे, हात तिथे, सगळं जिथंची तिथे आहे. म्हटले काय मूर्तिकार आहे. म्हटले पण एवढी स्तुती केली आणि शेवटी काय म्हटला यम, पण यामध्ये एक चूक दिसते म्हटले मला. तो लगेच मूर्तीतून बाहेर आला. म्हटले काय चूक आहे. म्हटले हीच चूक आहे. काय चूक आहे. म्हटले हीच चूक आहे, तुला दम नाही निघाला. म्हटले उचलला आणि घेऊन गेला. अहंकार जाळून टाकतो सतसंगत. आता ऐका, सतसंगत देवाची प्राप्ती करून देते. एवढं दृष्टांत सांगतो. समारोपाकडे मी चाललोय आता. ऐ पुराहो, पूल बांधण्याचं काम चालू होतं लंकेत जाण्यासाठी. नळ नीळ त्याच्यावर राम लिहायचे, टाकायचे वगैरे सगळा प्रकार चालू होता. वानर पण त्याच्यामध्ये काम करत होते. त्यामध्ये एक छोटासा प्राणी आपल्या पद्धतीनं काम करत होता. त्याचं नाव काय? वा, हे आपल्याला माहिती आहे, खारुताई. ती पण मुठभर माती घ्यायची आणि त्या पुलावर नेऊन टाकायची. तिचं काम चालू होतं. महाराज ऐका, लक्ष द्या. सतसंगत काय करत असते बरं का. माती घ्यायची, पुलावर टाकायची, माती घ्यायची, पुलावर टाकायची. प्रभू रामजी तिच्याकडे पाहत होते. आणि बरं एवढे वानर ना, ती सुरूबुरू पाळायची. ह्या वानराच्या तांगड्यातून तिकडनं नाही का पाळायची महाराज. पण तिचं काम काय ती सोडत नव्हती. आपलं काम आपण सोडलं नाही पाहिजे. काम सोडत नव्हती ना ती. काम तिचं चालूच होतं महाराज. आणि तेवढ्यामध्ये आता बजरंगबली देखरेख करीत होते. कोण वानर काय टाकतात. तेवढ्यामध्ये बजरंगबलीचा पाय त्या अंगावर नाही पण पुढं शेपटीवर पडला. तो कुणाचा पाय एका टोकावर पडला बजरंग. आता ते बजरंगबली होते. भूत पिशाच निकट न यावे, हात वज्र हो ध्वजा बिराजे. पाय पडल्याबरोबर ती खारुताई जाग्यावर बेशुद्ध पडली. बुवा जाग्यावर बेशुद्ध पडली महाराज. रामजींनी पाहिलं आणि पळत पळत गेले आणि उचललं महाराज तिला. आणि उचलल्याबरोबर तिच्या डोळ्यावर असं तोंडावर पाणी शिंपडलं नाही का. ती थोडीशी शुद्धीवर आली. मग रामजींनी तिला थोडंसं पाणी प्यायला दिलं. ती पाणी पिली आणि मग तिनं हुसकारे टाकले. म्हटले प्रभू, बजरंगबलीचा पाय थोडा अजून पुढं पडला असता तर माझं काही खरं नव्हतं. म्हणजे बजरंगबलीचा
बजरंगबलीचा पाय पडला का तुझ्या शेपटीवर? म्हटले हो. रामजी चिडले, म्हटले सांग. म्हटले काय बजरंगीला शिक्षा करू? म्हटले सांग. म्हटले तुला काय शिक्षा करायची सांग. म्हटले तू काय शिक्षा तू सांगशील ती बजरंगीला शिक्षा करेल. ऐका मर्म आहे बरं का याच्यामध्ये. खारुताई म्हटले बजरंगीला शिक्षा नका करू, बजरंग बलीला 1000 रुपयाचा हार आणा, 500 रुपयाची शाल आणा, चांगला मुकुट आणा, फटाके आणा आणि बजरंग बलीचा सत्कार करा. म्हटले खारुताई तू आज कुठं पिक्चर पाहून आली का? अरे आज पहिली ताई पाहिली म्हटले का, म्हणजे ज्याचा पाय शेपटीवर पडल्यानंतर त्याला माफ करणारी. म्हटले का माफ करू? खारुताईनं जे उत्तर दिलं ना ते आपल्या अभंगाच्या कामाचं आहे. म्हटले प्रभू ओ प्रभू, अहो मी एवढ्या दिवसापासून ह्या पुलाचं काम करते, पण तुम्ही मला हातावर घेतलं नव्हतं. अरे बजरंग बलीचा साधा शेपटीच्या कोण्यावर पाय पडला गड्या, मी बेशुद्ध झाले होऊ द्या, पण मला तुमच्या हातावर यायचं भाग्य मिळालं, म्हणून बजरंग बलीचा सत्कार करा. म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. हे पहा चला संताच्या पायाजवळ असल्यानंतर काय होतं तुम्हाला एक सांगतो. आज बरेच लोक वारीला गेले, आम्ही पाहिले, आम्ही पण गेलो होतो. निवृत्तीनाथ दादाच्या वेताळबाबाच्या मंदिरात बजरंग कुठल्या मंदिरात जा निवृत्तीनाथाला सांगा हे वांगेन बटाटे नका मला घरण हे नका मागत बसो, देवाकडे एक मागायचं. आणते काय मागायचं? दादा पुढला जन्म मला बैलाचा द्या, काही अडचण नाही, फक्त बैलाचा जन्म दिल्यानंतर वचन द्या का एकदा तुमची पालखी इथून महिनाभर खांद्यावर पंढरपूरला नेईल आणि तिकडनं परत घेऊन येईल. काय होईल व म्हटले? अरे बैलाच्या जन्मात जरी साधूची नजर आपल्या अंगावर पडली तर आपला उद्धारी पंढरी बाबा. हे आपल्या इथं रामनाथ पाटील त्यांचे बैल होते, तर ते बैल गेल्यानंतर त्यांनी बैलाचा दावा केला, त्याची समाधी मीच प्रवचन केलं त्या बैलाच्या दाव्याचं. इथं शहरांमध्ये माणसाच्या दाव्याचे प्रवचन होत नाही. एकानं 14 वर्षानंतर वडिलाचं श्राद्ध केलं धामणगावला, ते मुंबईला राहिलाय पण त्याचं मूळ गाव होतं. म्हटलं का नाही? म्हटले आम्ही बाहेर होतो, आम्हाला काही कळालं नाही, आता अडचणी निर्माण झाल्या, मग आता 14 वर्ष. बरं म्हटलं वनवास संपवला 14 वर्षाचा. सांगा जा सांगा दादा घोडं बनवा. घोडं कुठलं? घोडं नवरदेवाला घेऊन जाणार, वरातीत नाचणार अजिबात नकोय. सोहळ्यात चालणारं घोडं बनव. दातीला जर घोडं रिंगणात पळालं किंवा वाखरीच्या रिंगणात घोडं पळालं ना, साधूच्या संगतीमध्ये जर मी पळालो तरी माणसं माया पायाखालची माती घरी घेऊन जातील आणि देवाऱ्यात ठेवतील. ही सत्संगाची ताकद आहे. दादा ओ दादा कुत्र बनवावं काहीच अडचण नाही, पण कुठलं कुत्र बनवा? श्रीमंताच्या दारातलं अजिबात नाही. दादा तुमच्या दारातलं कुत्र बनवा, तुमचा उष्ट नैवेद्य जरी खायला मिळालं तरी माझा उद्धार आहे. दादा गाढव बनवा, गाढव काही तक्रार नाही आमची, पण गाढव बनवा, पण पैठणच्या नाथबाबाच्या हातून पाणी प्यायला मिळू द्या, उद्धार आहे आमचा. आणि शेवटचं सांगतो हो दादा नका हे याच्याही पेक्षा नीच जन्म दिला तरी आम्ही काही म्हणणार नाही. काय म्हटले? किडा बनवा, नालीतला किडा, किडा बनवा. पण कुठला किडा? फार मोठा शॅम्पूचा वास बाहेर पडतोय त्या नालीमध्ये, त्या नालीतला किडा अजिबात नाही. निवृत्तीनाथ दादाच्या समाधीचं पाणी ज्या ठिकाणी पडतं ना, त्या नालीतला किडा बनवा दादा. तुमच्या अंगावरलं पाणी माझ्यावर पडलं ना, तिथं देखील माझा उद्धार आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणून आलेल्या जन्मामध्ये साधूची संगती जर घडली तर ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. माझ्या मनाला म्हटले हे आवडतं. हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी. त्यांची माझी ताटात